खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे लोकसभेसाठी. त्यांचं आज नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळालेली आहे? सर्वात प्रथम मी देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचे, अमित भाईंचे आणि राज्यामध्ये आमचे नेते, ज्यांच्यामुळं खरं तर मागच्या टर्मला मी भाजपमध्ये आलो होतो, असे आमचे नेते फडणवीस साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे, आमदारांचे, माजी आमदारांचे, सर्वच प्रतिनिधींचे, ज्यांनी मला या परत संधी मिळण्यासाठी आशीर्वाद दिले होते, अशा सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि देशाचे लाडके प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा काम करायची संधी आम्हाला दिली आणि निश्चित मला वाटतं की नगर जिल्ह्याची जनतेचं सेवा करत ही संधीचं सोनं मी परत करून दाखवेल. समोर आता कुठंतरी निलेश लंके आता तुतारी हाती घेणार आहे, शरद पवार गटात जाणार आहे, त्यांचं आव्हान तुम्हाला असणार आहे, काय सांगा? नाही, आता विशेषतः समोर कोण आहे त्याची मी कधी चिंता केलीच नाही आजपर्यंत. कारण की माझं काम आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांचं जे काही पूर्ण कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत जो रीच आहे तो मला वाटतं दॅट इज गुड इनफ. आम्ही आमच्या कामांच्या आधारावरच मतं मागणार आहोत आणि सगळे लोकप्रतिनिधी सज्ज आहेत, सगळे पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. आणि देशामध्ये जी परिस्थिती आपण पाहत आहात की 400पेक्षा जास्त खासदार NDAचे येतील, त्यामध्ये नगर जिल्ह्याचा खासदार निश्चित राहील असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याच्या वतीने मी सांगू शकतो. कुठेतरी अनेक चर्चा सुरू होत्या गेल्या महिनाभरापासून. आता पूर्ण सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. नाही, चर्चा म्हणण्यापेक्षा संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीने इच्छा व्यक्त करणं, मी अगोदरही बोललो, काही गैर नाही आहे. इच्छा होती, शेवटी सगळे सक्षम लोक आहेत. सुजय विखे एकटाच, मी अनेक वेळेस बोललो की मी काही खासदार की मला मिळालीच पाहिजे असंही आग्रही नव्हतो. संघटनेमध्ये कोणाला जरी दिलं तरी मोदींसाठी आम्हाला काम करायचं आहे. आज मला संधी मिळाली तर मला विश्वास आहे की सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करायचं आहे. सगळे मोदींसाठीच प्रचार करणार आहेत आणि मला विश्वास आहे की संघटन म्हणून आम्ही सगळेजण आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी प्रयत्न करू. किती विश्वास वाटतो गेल्या वर्षीपेक्षाही जास्त लीड मिळेल? नाही, काय आपण प्रॉस्पेक्टिव्ह फिगर्सवर न बोलता मला विश्वास आहे माझ्या कामावर, जनतेने दिलेल्या प्रेमावर. आणि मला असं वाटतं की जे काही काम मी करू शकलो त्या कामाच्या आधारावर जनता परत माझ्यावर विश्वास ठेवेल. एवढंच. आता लीड काय होतं काही नाही हे सगळं हायपोथेटिकल गोष्ट आहे, पण मोदी साहेबांचाच प्रभाव एवढा मोठा आहे मतदारांवर की तुम्हाला येणाऱ्या निकालावर तो चित्र दिसेल. नक्कीच मी केलेल्या कामांवरतीच आता पुन्हा एकदा विजय मिळण्याचा विश्वास जो आहे तो सुजय विखे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा क्रमांक कसं कुणाचा आहे? TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.